हॅलो स्टुडंट्स, या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण स्टडी केला होता व्हायब्रेशन इन स्ट्रेच स्ट्रिंग आणि त्याच टॉपिकशी रिलेटेड एक छोटासा टॉपिक आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्टडी करणार आहोत. तो म्हणजे लॉज ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग. लॉज ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग. त्यामध्ये क्वेश्चन असा विचारणार तुम्हाला की स्टेट द लॉज ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग. 3 मार्क्ससाठी क्वेश्चन विचारेल. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे आणि खूप इजी क्वेश्चन आहे. हा जर क्वेश्चन आला तुम्हाला तर हे सिंपल 3 लॉ आहेत. 3 लॉवर तुम्हाला 3 मार्क्स मिळतील. तर चला आपण स्टार्ट करू की काय आहे क्वेश्चन, कोणतं लॉज आहेत व्हायब्रेटिंग स्ट्रिंगच्या. तर तुम्हाला आठवत असेल काल या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण फंडामेंटल फ्रिक्वेन्सी फाईंड केला होता व्हायब्रेटिंग स्ट्रिंगची आणि ती फंडामेंटल फ्रिक्वेन्सी फाईंड केला होता n = 1 डिवाइड बाय ट्वाइस L √T/m. या मधामध्ये जर बघाल तर एक टर्म आहे L म्हणजे लेंथ, एक टर्म आहे T म्हणजे टेन्शन आणि एक टर्म आहे M म्हणजे लिनियर डेन्सिटी किंवा त्यालाच म्हटलं होतं आपण मास पर युनिट लेंथ. तर ह्या 3 कंडिशन म्हणजे 3 टर्मवर 3 लॉज ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग बनतात. एक लॉ बनेल लॉ ऑफ लेंथ, एक बनेल लॉ ऑफ टेन्शन आणि एक बनेल लॉ ऑफ मास पर युनिट लेंथ, म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो, लॉ ऑफ लिनियर डेन्सिटी. हे 3 सिंपल लॉ आहेत. 3 मार्क्ससाठी तुम्हाला विचारणार आणि इझिली तुम्ही लिहू शकता, एवढं सिंपल लॉ आहेत. तर बघू आपण फर्स्ट लॉ काय आहे. तर फर्स्ट लॉ आहे तुमचा लॉ ऑफ लेंथ. फर्स्ट लॉ काय आहे, लॉ ऑफ लेंथ. या मधामध्ये लॉ ऑफ लेंथ लक्षात ठेवा. ह्या लॉज ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग लिहिते वेळी एक गोष्ट लक्षात ठेवायचा तुम्हाला. हा सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे फॉर्म्युला लक्षात पाहिजे. पहिली गोष्ट कशाचा फॉर्म्युला आहे, हा फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग. काय फॉर्म्युला आहे, n = 1 डिवाइड बाय ट्वाइस L √T/m. हा आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये फाइंड केला होता. तर या मधामध्ये सर्वात फर्स्ट L म्हणजे लॉ ऑफ लेंथ, नंतर काय T तर लॉ ऑफ टेन्शन आणि नंतर काय M म्हणजे लॉ ऑफ लिनियर डेन्सिटी किंवा लॉ ऑफ मास पर युनिट लेंथ. हे तुम्ही लिहू शकता. तर सर्वात फर्स्ट लक्षात ठेवा, जो कोणता लॉ जो लॉ लिहायचं त्याच्या रिस्पेक्टमधले जे दुसरे 2 टर्म्स येतील त्या 2 टर्मला कॉन्स्टंट कन्सिडर करायचं. कारण की ते जेव्हा कॉन्स्टंट राहतील तेव्हाच फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा त्या टर्मसोबतचा रिलेशन आपण इझिली लिहू शकतो. बघा कसं लिहिता येईल. लॉ ऑफ लेंथमध्ये काय म्हणू शकतो आपण की द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ अ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग is inversely proportional to the length of vibrating string. Is inversely proportional to the length of vibrating string if tension and linear density म्हणजे कोण M are kept constant. म्हणजे काय म्हटलं आपण, हा जो काय फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आहे n, हा n इन्व्हर्सली जर L म्हणजे लेंथ ऑफ स्ट्रिंगला कशी असते, इन्व्हर्सली प्रपोर्शनल. कशी राहील, इन्व्हर्सली प्रपोर्शनल. म्हणजे यामध्ये बघा काय म्हटलं आपण, जर का समजा ही जर टर्म कॉन्स्टंट झाली, 2 तर काय आहे, कॉन्स्टंटच आहे. मग ही टर्म कॉन्स्टंट, 2 सुद्धा कॉन्स्टंट, तर कॉन्स्टंट आणि इक्वल टू मिळून काय बनते, प्रपोर्शनॅलिटी साईन बनते आणि इथे काय उरेल मग फक्त 1 डिवाइड बाय L. तर याचा मिनिंग काय होईल, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द लेंथ ऑफ स्ट्रिंग. बट एक कंडिशन लिहायला विसरायचं नाही की फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द लेंथ ऑफ स्ट्रिंग केव्हा राहील, जर इफ टेन्शन अँड लिनियर डेन्सिटी म्हणजेच मास पर युनिट
लेंथ ऑफ स्ट्रिंग आर केप्ट कॉन्स्टंट. राहील लक्षात? राहील ना? ओके. तर आपण म्हटलं की फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ स्ट्रिंग इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द लेंथ ऑफ स्ट्रिंग किंवा इफ टी अँड एम आर केप्ट कॉन्स्टंट. क्लिअर? मग हे जेव्हा दोन कॉन्स्टंट असतील तेव्हाच हे जे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आहे ही फंडामेंटल फ्रिक्वेन्सी लेंथ ऑफ स्ट्रिंगला काय असते? इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. काय असते? इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. कॉन्स्टंट इक्वल टू आणि काय येते? कॉन्स्टंट इंटू एल इक्वल टू आणि कॉन्स्टंट इंटू काय येईल? एल. सो देअर सॉरी इंटू नाही येणार कारण का डिवाइडमध्ये आहे. तर इक्वल टू आणि कॉन्स्टंट म्हणजे प्रपोर्शनॅलिटी साईनच्या ठिकाणी आणि डिवाइडमध्ये कोण येईल? एल. हा एल जर लेफ्ट हँड साईडला जाईल तर आपल्याला काय मिळेल? एन इंटू एल इज इक्वल टू कॉन्स्टंट. एन इंटू एल इक्वल टू काय मिळेल? कॉन्स्टंट मिळेल. राहील लक्षात? तर तुम्ही फक्त ही जर टर्म लक्षात असली तरी तुम्ही लिहू शकता याची डेफिनेशन लॉ ऑफ लेंथची. काय लिहिणार? की द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द लेंथ ऑफ स्ट्रिंग इफ टेन्शन अँड लिनियर डेन्सिटी म्हणजे एम ऑफ स्ट्रिंग आर केप्ट कॉन्स्टंट. त्यावेळी ते काय राहील? इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. क्लिअर? तर हा झाला तुमचा लॉ ऑफ लेंथ. काय लिहिलं आपण? लॉ ऑफ लेंथ. त्यानंतर नेक्स्ट काय आहे तुम्हाला? लॉ ऑफ टेन्शन. नेक्स्ट काय येईल? लॉ ऑफ टेन्शन. आता लॉ ऑफ टेन्शनमध्ये बघाल तर मला सांगा, जो आपण घेतला, जसं आपण लॉ ऑफ लेंथ घेतला तर टेन्शन आणि लिनियर डेन्सिटीला कॉन्स्टंट घेतला, तसंच लॉ ऑफ टेन्शन सॉल्व करते वेळी आपली जे काही फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला आहे, काय फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला आहे? एन इक्वल टू 1 डिवायडेड बाय ट्वाइस एल. एन इक्वल टू 1 डिवाइड बाय ट्वाइस एल अंडर रूट ऑफ टी डिवायडेड बाय एम. या मधामध्ये आपल्याला काय काढायचं आहे? लॉ ऑफ टेन्शन काढायचं आहे. लॉ ऑफ टेन्शन काढायचं आहे म्हणजे जो दोन रिमेनिंग टर्म कोणत्या राहतील आता? लेंथ आणि मास पर युनिट लेंथ म्हणजेच लिनियर डेन्सिटी. तर जेव्हा आपण लॉ ऑफ लेंथ घेतला तेव्हा टेन्शन आणि मास लिनियर डेन्सिटीला काय घेतला? कॉन्स्टंट. तसंच आता लॉ ऑफ टेन्शन काढते वेळी लेंथ आणि टेन्शनची टर्मची आपण काय लिहू शकतो? लॉ लिहू शकतो. तर लक्षात द्या, यामध्ये बघाल तर लेंथ आणि लिनियर डेन्सिटी हे दोन्ही काय होतील? कॉन्स्टंट. टू तर ऑलरेडी काय असते? कॉन्स्टंट. तर इथे काय उरेल? फक्त एन इक्वल टू आणि हे सर्व कॉन्स्टंट टर्मच्या ठिकाणी काय येते? प्रपोर्शनॅलिटी साईन आणि समोर काय राहील? अंडर रूट ऑफ स्टेटमेंट काय तर करू शकतो. डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे तर काय लिहू शकतो? द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ टेन्शन. इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ टेन्शन इफ vibrating length and linear density are constant. If vibrating length and linear density are constant. लिहू शकतो. बरोबर आहे? म्हणजे यामध्ये जर बघाल तर स्टेटमेंट काय लिहिलं आपण? की फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ टेन्शन. बट केव्हा? इफ लेंथ अँड लिनियर डेन्सिटी म्हणजे मास पर युनिट लेंथ म्हणजे एम आर कॉन्स्टंट. दोन टर्म कॉन्स्टंट असतील तरच आपण याचा काय लिहू शकतो? रिलेशन लिहू शकतो. क्लिअर? तर असंच जसं आता आपण सॉल्व केला होता की एन प्रपोर्शनॅलिटी साईनच्या ठिकाणी इक्वल टू आणि कॉन्स्टंट इंटू अंडर रूट टी. आता हा अंडर रूट टी जर लेफ्ट हँड साईडला येईल तर डिवाइडमध्ये, म्हणजे या ठिकाणी काय उरेल? या ठिकाणी राहील एन डिवाइड बाय अंडर रूट टी इक्वल टू
कॉन्स्टंट. काय मिळेल? n डिवाइड बाय अंडर रूट टी इंटू इक्वल टू कॉन्स्टंट. ही होईल तुमची लॉ ऑफ टेन्शन. क्लिअर? समजलं? इजी आहे, तुम्ही लिहू शकता, इजी आहे. त्यानंतर थर्ड टर्म कोणती उरली? लॉ ऑफ लिनियर डेन्सिटी, किंवा त्याला आपण म्हणू शकतो लॉ ऑफ मास पर युनिट लेंथ. तर या मधामध्ये काही लिहिणार आपण. काय होता आपला फॉर्म्युला? आपला फॉर्म्युला होता n इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय ट्वाइस l अंडर रूट ऑफ t डिवायडेड बाय m होता. या मधामध्ये आपल्याला रिलेशन कोणाचं बघायचं आहे? फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आणि लिनियर डेन्सिटीचा. मग यामध्ये ह्या दोघांचं रिलेशन बघायचं आहे. तर म्हणजे याच्यामध्ये कोण उरला आता? एल आणि टी. तर मग याच्यामध्ये कोणाला कॉन्स्टंट करावं लागेल? एल आणि टीला कॉन्स्टंट करावं लागेल. तर एल आणि टीला कॉन्स्टंट केल्यानंतर मग काय उरेल? फक्त स्क्वेअर रूटच्या आतमध्ये अंडर रूट एम. तर ही जे पूर्ण टर्म आहे, ही पूर्ण टर्म जर कॉन्स्टंट जर झाली तर या मधामध्ये तुम्हाला काय उरेल? इक्वल एन कॉन्स्टंट आणि इक्वल टूच्या ठिकाणी प्रोपोर्शनल आणि 1 डिवायडेड बाय अंडर रूटमध्ये काय उरेल? एम. 1 डिवाइड बाय अंडर रूटमध्ये काय उरेल? एम. तर याच्यावरून आपण स्टेटमेंट काय तयार करू शकतो? तर याच्यावरून स्टेटमेंट असे तयार करू शकतो ह्या टर्मवरून की फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ अ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. आता खाली आहे तर इज खाली असल्यामुळे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल, समोरासमोर असेल तर डायरेक्टली प्रोपोर्शनल. तर द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ अ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ लिनियर डेन्सिटी. किंवा याला काय लिहू शकतो आपण की द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ अ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ मास पर युनिट लेंथ, म्हणजेच लिनियर डेन्सिटी. पण केव्हा? इफ टेन्शन अँड लेंथ ऑफ व्हायब्रेटिंग लेंथ ऑफ स्ट्रिंग आर कॉन्स्टंट. टेन्शन आणि व्हायब्रेटिंग लेंथ ऑफ स्ट्रिंग कसा असेल? कॉन्स्टंट असेल तेव्हा. बरोबर? म्हणजे आपण याच्यामध्ये काय लिहिला की n इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू अंडर रूट ऑफ m इफ एल अँड टी आर कॉन्स्टंट. मग याला सुद्धा सॉल्व करतो म्हटलं तसंच करता येईल की n प्रपोर्शनॅलिटी साईनच्या ठिकाणी इक्वल टू आणि कॉन्स्टंट इंटू 1 डिवाइड बाय अंडर रूट m. सो देअरफॉर अंडर रूट m लेफ्ट हँड साईडला जाईल तर काय मिळेल? n इंटू अंडर रूट m इक्वल टू कॉन्स्टंट. काय मिळेल? n इंटू अंडर रूट m इक्वल टू कॉन्स्टंट मिळेल. तर हे होतं तुमचं 3 लॉज ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग. इजी आहेत आणि 3 मार्कला विचारतात. हे 3 मार्कला 3 लॉ जरी लिहिले तरी तुम्हाला 3 मार्क्स इझिली मिळतील. तर कसं लिहिलं, काय लिहिलं समजलं तुम्हाला. यामध्ये फक्त एक फॉर्म्युला पाठ हवा आहे. तो म्हणजे कोणता? तो म्हणजे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंगचा फॉर्म्युला काय होता? n इज इक्वल टू 1 डिवाइड बाय ट्वाइस l अंडर रूट ऑफ t डिवाइड बाय m. त्यावरून आपण लॉ ऑफ लेंथ, लॉ ऑफ टेन्शन आणि लॉ ऑफ लिनियर डेन्सिटी म्हणजेच मास पर युनिट लेंथ हे तीनही फॉर्म केलं. आणि लक्षात ठेवा, जो कोणता लॉ जर काढत आहात तर त्याच्या व्यतिरिक्त ज्या 2 टर्म उरतील त्यांना काय करायचं? कॉन्स्टंट. तेव्हा तुम्हाला काय मिळेल? लॉ ऑफ ती टर्म जे तुम्ही फाईंड करणार आहात मिळेल. जसं लॉ ऑफ लेंथ काढायचं आहे तर लॉ ऑफ लेंथ काढायचं आहे तर टेन्शन आणि लिनियर डेन्सिटीला कॉन्स्टंट केला आपण. लॉ ऑफ टेन्शन काढायचं आहे तर लेंथ आणि लिनियर डेन्सिटीला कॉन्स्टंट केला. आणि लॉ ऑफ लिनियर डेन्सिटी काढायची होती तर काय केला? लेंथ आणि टेन्शनला कॉन्स्टंट केला. तर असं होतं तुमचं लॉ ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग. क्लिअर राहील लक्षात? हां, तर असं होतं तुमचं लॉ ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग. त्यानंतर एक छोटासा क्वेश्चन आहे जो लॉ ऑफ लिनियर डेन्सिटीशी रिलेटेड आहे. तर लॉ ऑफ लिनियर डेन्सिटीशी रिलेटेड एक छोटासा क्वेश्चन आहे. काय आहे बघू आपण. क्वेश्चन असा आहे की शो दॅट द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन ऑफ स्ट्रिंग इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द रेडियस ऑफ स्ट्रिंग.
फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग, जे काही फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आहे ती फंडामेंटल फ्रिक्वेन्सी रेडियस ऑफ स्ट्रिंगला इन्व्हर्सली प्रपोर्शनल असते आणि तीच फंडामेंटल फ्रिक्वेन्सी स्क्वेअर रूट ऑफ डेन्सिटी ऑफ मटेरियल ऑफ स्ट्रिंगला सुद्धा कशी असते, इन्व्हर्सली प्रपोर्शनल. स्क्वेअर रूट ऑफ डेन्सिटी ऑफ मटेरियल ऑफ स्ट्रिंगला सुद्धा कशी असते, इन्व्हर्सली प्रपोर्शनल, असं आपल्याला प्रूफ करायचं आहे. एक छोटासा क्वेश्चन आहे, लक्ष द्या. तर लेट आर बी द रेडियस अँड रो बी द डेन्सिटी ऑफ मटेरियल, रो बी द डेन्सिटी ऑफ मटेरियल ऑफ स्ट्रिंग. आपल्याला प्रूफमध्ये काय म्हटलं आहे, रेडियस आणि डेन्सिटी ऑफ मटेरियल. तर डेन्सिटी ऑफ मटेरियलला आपण रोने डिनोट करतो. लक्षात ठेवा, जो आपण स्मॉल एनने डिनोट केला तो लिनियर डेन्सिटी होता, म्हणजे मास पर युनिट लेंथ. आणि हे काय आहे, डेन्सिटी. डेन्सिटी म्हणजे काय असते, मास पर व्हॉल्यूम, म्हणजे काय होते, डेन्सिटी. तर डेन्सिटी म्हणजे त्याला आपण डिनोट करतो रोने, आणि आर म्हणजे काय होते, रेडियस ऑफ स्ट्रिंग. क्लिअर, कन्फ्यूज होऊ नका. लिनियर डेन्सिटी म्हणजे मास पर युनिट लेंथ, त्याला स्मॉल एमने डिनोट करतो आपण. आणि रोचा मिनिंग काय होते, डेन्सिटी ऑफ मटेरियल ऑफ स्ट्रिंग. आता जर का समजा स्ट्रिंग जसा वायर असेल तर त्याचा जो मटेरियल आहे तो मटेरियल वेगळा असेल, जसा आयरनचा मटेरियल असेल त्याचा, आहे की नाही. किंवा जर स्ट्रिंग आपण जर कॉटनचा घेतला, धागा घेतला एक, तर तो त्याची डेन्सिटी काय राहील, वेगळी. तर ते जे डेन्सिटी आहे ते डेन्सिटीला फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आणि त्या डेन्सिटी इन्व्हर्सली प्रपोर्शनल असतात, हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. काय लक्षात. तर हे जे यामध्ये डेन्सिटी घेतो ही कोणती डेन्सिटी आहे, मटेरियल ऑफ स्ट्रिंग, स्ट्रिंगच्या मटेरियलची डेन्सिटी. आणि हे जी डेन्सिटी आहे कशी असते, लिनियर डेन्सिटी. ही कोणावर डिपेंड असते, मास आणि त्याचा लेंथ ऑफ स्ट्रिंग, मास आणि लेंथ ऑफ स्ट्रिंगवर. पण ही जी डेन्सिटी आहे ही डेन्सिटी कोणावर डिपेंड असते, मास आणि व्हॉल्यूमवर डिपेंड असते. ठीक आहे. जे जनरली आपण डेन्सिटी घेतो, जसं वॉटरची डेन्सिटी किंवा एखादा सॉलिड मटेरियलची डेन्सिटी कोणत्याही, त्या टाईपची डेन्सिटी आहे ही, त्याला आपण कशाने डिनोट करतो, रोने डिनोट करतो. कशाने डिनोट करतो, रो. कन्फ्यूज होणार नाही. क्लिअर, ओके. तर याच्या मधामध्ये आपल्याला काय विचारलं आहे, डेन्सिटी ऑफ मटेरियल. डेन्सिटी म्हटलं म्हणजे डेन्सिटीचा फॉर्म्युला लावावा लागेल. तर डेन्सिटीचा फॉर्म्युला काय होते, डेन्सिटी म्हणजे होते मास पर युनिट लेंथ, सॉरी डेन्सिटी म्हणजे काय होते, मास पर व्हॉल्यूम. मास अपॉन व्हॉल्यूम म्हणजे काय होते, डेन्सिटी ऑफ मटेरियल. तर मास डेन्सिटी म्हणजे रो इक्वल टू मास पर व्हॉल्यूम लिहिला. सो देअरफॉर यावरून, ह्या रिलेशनवरून आपल्याला मिळाला मास पर व्हॉल्यूम. हा जो व्ही आहे हा डिवाइडमधला व्हॉल्यूम लेफ्ट हँड साईडला जाईल तर मल्टिप्लायमध्ये जाईल तर रो इंटू काय होईल, व्ही. तर एम इज इक्वल टू आपल्याला काय मिळेल, रो इंटू व्ही. काय मिळेल, एम इज इक्वल टू रो इंटू व्ही. सो देअरफॉर रो मल्टिप्लाइड बाय व्हॉल्यूम ऑफ स्ट्रिंग, व्ही म्हणजेच व्हॉल्यूम ऑफ स्ट्रिंग. हाच यामध्ये सर्वांना कन्फ्युजन होते की हा व्हॉल्यूम ऑफ स्ट्रिंग काय असेल. तर लक्षात ठेवा, मी तुम्हाला सांगत राहू, व्हॉल्यूम ऑफ स्ट्रिंग काय असते. स्ट्रिंग कसा असेल, स्ट्रिंग या टाईपनं असते. कोणताही स्ट्रिंग जर असेल तो या टाईपनं पण सॉलिड असते. हा पूर्ण इथून काय आहे, सॉलिड स्ट्रिंग आहे. या टाईपनं सॉलिड स्ट्रिंग असते. आणि ह्या स्ट्रिंगचा व्हॉल्यूम काढायचा जर असेल तर हा जो पार्ट आहे याला म्हणतो आपण रेडियस ऑफ स्ट्रिंग, इथपासून इथपर्यंतचा पोर्शन. त्यानंतर इथपासून इथपर्यंत जो पोर्शन आहे हा होईल लेंथ ऑफ स्ट्रिंग. काय होईल, लेंथ ऑफ स्ट्रिंग. आता व्हॉल्यूम कसं काढायचा, तर व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय असते, एरिया स्ट्रिंगचा असल्यामुळे एरिया इंटू लेंथ. काय असेल, स्ट्रिंगचा व्हॉल्यूमचा फॉर्म्युला एरिया ऑफ स्ट्रिंग इंटू लेंथ ऑफ स्ट्रिंग. मग एरिया ऑफ स्ट्रिंग काय असते तर मला सांगा, रेडियस यूज करता, याचा अर्थ तुमची स्ट्रिंग कशी आहे, सर्क्युलर. तर एरिया ऑफ सर्कल काय असते, आर स्क्वेअर. काय असते, पाय आर स्क्वेअर. हा झाला एरिया इंटू लेंथ म्हणजेच लेंथ ऑफ स्ट्रिंग. तर हा जो काय मिळाला हा मिळेल तुम्हाला व्हॉल्यूम ऑफ स्ट्रिंग. काय मिळेल, व्हॉल्यूम ऑफ स्ट्रिंग. तर व्हॉल्यूम ऑफ स्ट्रिंग काय मिळाला, तर व्हॉल्यूम ऑफ स्ट्रिंग मिळाला तुम्हाला पाय आर स्क्वेअर एल. काय मिळाला, पाय आर स्क्वेअर एल. सो देअरफॉर एम, कॅपिटल एम इज इक्वल टू, लक्षात ठेवा कॅपिटल एम म्हणजे मास ऑफ स्ट्रिंग. तर कॅपिटल एम इक्वल टू काय मिळाला, रो पाय
pi r square L. So therefore लिनियर डेन्सिटी स्मॉल m म्हणजे काय होते आपल्याला माहित आहे की लिनियर डेन्सिटी म्हणजे तर मास पर युनिट लेंथ होते. लिनियर डेन्सिटी म्हणजे काय होते मास पर युनिट लेंथ, म्हणून कॅपिटल M डिवाइड बाय काय लिहिला स्मॉल l. कॅपिटल M डिवाइड बाय स्मॉल l, तर कॅपिटल M म्हणजे मास ऑफ स्ट्रिंग, आणि मास ऑफ स्ट्रिंग आताच फाईन केला, किती आला होता आपल्याला रो पाय आर स्क्वेअर एल केला होता की नाही. मास ऑफ स्ट्रिंग रो पाय आर स्क्वेअर एल आणि डिवाइडमध्ये लेंथ ऑफ स्ट्रिंग, डिवाइडमध्ये काय येईल लेंथ ऑफ स्ट्रिंग. तर मास ऑफ स्ट्रिंग म्हणजे रो पाय आर स्क्वेअर एल डिवाइडमध्ये लेंथ ऑफ स्ट्रिंग, तर एल अँड एल कॅन्सल होईल आणि एल अँड एल कॅन्सल झालं तर इथे काय उरेल पाय आर स्क्वेअर रो, काय उरेल पाय आर स्क्वेअर रो. तर स्मॉल एमची जे व्हॅल्यू आहे ते स्मॉल एमची व्हॅल्यू काय उरली पाय आर स्क्वेअर रो, काय उरली पाय आर स्क्वेअर रो. राहील लक्षात पाय आर स्क्वेअर रो काय उरेल लिनियर डेन्सिटी. लिनियर डेन्सिटी इक्वल टू काय उरला पाय आर स्क्वेअर रो. क्लिअर इथपर्यंत काय अडचण काय घेतला आपण लिनियर डेन्सिटी म्हणजे मास पर युनिट लेंथ आणि मास म्हणजेच आपण फाईन केला होता काय आला होता रो इंटू पाय आर स्क्वेअर एल. तर त्या एमच्या ठिकाणी आपण काय पुट केला रो पाय आर स्क्वेअर एल ना डिवाइडमध्ये काय आहे एल, तर डिवाइडमध्ये एल, एल अँड एल कॅन्सल, तर काय उरेल पाय आर स्क्वेअर रो उरेल. आता आपल्याला या अगोदरच थोड्या वेळा अगोदर आपण मास ऑफ लिनियर डेन्सिटी फाईन केला होता आणि मास ऑफ लिनियर डेन्सिटीमध्ये आपण असं फाईन केला होता की फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द अंडर रूट ऑफ मास पर युनिट लेंथ, म्हणजेच लिनियर डेन्सिटी केला होता. काय म्हटला होता की फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ लिनियर डेन्सिटी, पण केव्हा इफ एल अँड टी आर कॉन्स्टंट, केव्हा जेव्हा एल आणि टी कसा असेल कॉन्स्टंट असेल. तर एल आणि टी जर कॉन्स्टंट असेल तर ही टर्म येते, तर सो देअरफॉर एन इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू 1 डिवायडेड बाय अंडर रूट ऑफ काय येईल एन इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू 1 डिवायडेड बाय अंडर रूट ऑफ 1 डिवाइड बाय अंडर रूट ऑफ स्मॉल एमची व्हॅल्यू किती स्मॉल एमची व्हॅल्यू पाय आर स्क्वेअर रो. स्मॉल एमची व्हॅल्यू किती स्मॉल एमची व्हॅल्यू पाय आर स्क्वेअर रो. आपण त्या एमच्या ठिकाणी पुट केला. पुट केल्याच्या नंतर मला सांगा हा स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट आर स्क्वेअरचा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट दोन्ही काय होतील कॅन्सल. तर हा स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट कॅन्सल झाल्यामुळे आर स्क्वेअर रूटच्या बाहेर निघेल. आर स्क्वेअर रूटच्या बाहेर निघेल अंडर रूटमध्ये काय राहील पाय इंटू रो इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द 1 डिवाइड बाय आर इंटू अंडर रूट ऑफ पाय उरेल. सो देअरफॉर यावरून ह्या फॉर्म्युल्यावरून आपण फाईन करू शकतो आणि कसं होईल बघा एन इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू आर होईल. तर एन इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द रेडियस ऑफ स्ट्रिंग अँड दुसरा काय उरेल एन इज इन्व्हर्स प्रपोर्शनल टू द 1 डिवाइड बाय अंडर रूट ऑफ पाय इंटू रो. बट याच्यामध्ये हा पाय म्हणजे तर कॉन्स्टंटच आहे. पाय जर कॉन्स्टंट आहे तर पाय कॉन्स्टंट असल्यामुळे पाय लिहिण्याची गरज आहे का नाही, तर काय येईल फक्त डायरेक्ट रो. म्हणजेच एन इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ डेन्सिटी ऑफ मटेरियल ऑफ स्ट्रिंग. क्लिअर. तर आपण हा रिलेशन फाईन केला. हा रिलेशन कसा आला समजला. या मधामध्ये आपण काय म्हटलं यामध्ये असं म्हटलं की एन इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द अंडर रूट ऑफ पाय आर स्क्वेअर रो. ह्या एमच्या ठिकाणी त्याची व्हॅल्यू पुट केला. स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट कॅन्सल म्हणजे आर स्क्वेअरचा स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट कॅन्सल, तर आर बाहेर निघेल स्क्वेअर रूटच्या. आर स्क्वेअर रूटच्या बाहेर निघाला तर काय उरेल 1 डिवाइड बाय आर इंटू अंडर रूट ऑफ पाय इंटू रो. 1 डिवाइड बाय आर इंटू अंडर रूट ऑफ पाय इंटू रो. तर ह्या रिलेशनवर आपण असं सांगू शकतो की एन इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द रेडियस ऑफ स्ट्रिंग 1 बाय आर. तर एन इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द रेडियस ऑफ स्ट्रिंग अँड यावरून आपण असे सांगू शकतो की एन इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द डिवाइडमध्ये असल्यामुळे एन इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ डेन्सिटी ऑफ मटेरियल ऑफ स्ट्रिंग म्हणू शकतो. एन इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ
स्क्वेअर रूट ऑफ डेन्सिटी ऑफ मटेरियल ऑफ स्ट्रिंग. याच्यामध्ये पाय का बरं नाही लिहिला? कारण का पाय कसा आहे? कॉन्स्टंट आहे. पाय काय आहे? कॉन्स्टंट आहे. राहिलं लक्षात? तर आपल्याला हीच टर्म प्रूव्ह करायची होती की n is inversely proportional to the radius of string and n is inversely proportional to the square root of density of material of string. क्लिअर राईट? तर असा तुमचा छोटासा एक काय होता? प्रूफ होता. तर इथपर्यंत तुम्हाला सर्व क्लिअर झालं की आपण लॉ ऑफ स्ट्रिंग बघितला आणि एक छोटासा डेरिवेशन बघितलं. राहिलं लक्षात? ओके. तर ह्या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच. यानंतरचा जो काही पोर्शन आहे तो आपण काय घेणार? नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेणार. क्लिअर? ओके. थँक्यू.